आपण ही दृश्य पाहतोय, बुलढाण्यातली ही दृश्य आहेत। बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथं महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यामध्ये आहे। लाडकी बहीण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने इथं महिलांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना ही महिलांच्या पसंतीस पडते। महिलांचा भरघोस प्रतिसाद सुद्धा या योजनेला मिळतोय आणि आज बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महिलांशी संवाद साधतायत। मोठ्या संख्येने इथं आपल्याला महिला पाहायला मिळत आहेत। लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांचं जोरदार स्वागत बुलढाण्यामध्ये करण्यात आलंय। बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर 26 स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। बुलढाण्यामध्ये मोठ्या संख्येने इथे आपल्याला जनसागर पाहायला मिळतोय। बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण केलंय। आपण आता मंचावर पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच महायुतीतले अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, मंत्री पाहायला मिळत आहेत। मोबाईलमधला टॉर्च दाखवून ते जनतेला अभिवादन करतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडून। मयूर, आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। मंचावर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत दोन्ही। का अधिकचे अपडेट्स? मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आज मुख्यमंत्री मयूर, आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेनिमित्तानं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने इथे आपल्याला महिला सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर इतर नागरिक सुद्धा पोहोचलेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स? असेच आपण पाहतोय की लाडका बहीण योजनेला महिलांचा किती मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। बुलढाण्याचं हे जे मैदान आहे हे सगळं महिलांनी सतत भरून गेलेलं आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु महिलांचा असा जल्लोष आणि असा उत्साह हा पहिल्यांदा बुलढाणेकर अनुभवत आहेत। लाडक्या बहीण योजनेचं स्वागत करण्यासाठी महिलांनी अगदी मोबाईलचा टॉर्च लावला होता मुख्यमंत्र्यांना। बऱ्याच महिलांनी राखी सुद्धा बांधलेली आहे। प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला दिसून येत आहे। अगदी तर आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांचं जंगी यावेळी स्वागत करण्यात आलं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळ्याचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा यावेळी केलेलं आहे। मंचावर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर महायुतीतले महत्त्वाचे नेते आणि मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने इथं आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि महिलांची संख्या इथे लक्षणीय आहे। लाडकी बहीण योजना ही घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, कटिबद्ध आहे।
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याग आणि बलिदानाच्या मूर्ती माता रमाई यांच्या तर 26 स्मारकांच्याही लोकार्पण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काही लाडक्या बहिणींनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी सुद्धा बांधलेली आहे. मोठ्या संख्येनं इथे महिला उपस्थित असलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर राज्यभरात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहायला मिळतोय. आपले पोलीस पथक, पोलीस बँड पथक यांना विनंती, बुलढाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. साठी उभं राहायचं आहे. पोलीस बँड पथक बुलढाणा यांना विनंती, राज्यगीत सुरू करावे.